परंतु आज कॅज्युअली गप्पा मारणार आहोत आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणि आय होप तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघाल. थोडासा वेळ काढून का होईना हा व्हिडिओ बघा ही माझी विनंती आहे. आज आपण शहीद भगतसिंग यांच्याबद्दल थोडंफार गप्पा मारणार आहोत. म्हणजे फार डिटेल काय मी सांगणार नाही, कारण शहीद भगतसिंगबद्दल इतकं डिटेल सांगणं किंवा त्यांच्याबद्दल इतकं भरभरून बोलणं हे काय म्हणजे एका छोट्याशा व्हिडिओमध्ये हे काय शक्य नाही. भगतसिंगचा जन्म 1907 साली झाला. भगतसिंग म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला भगतसिंगचा जन्म झाला. तत्कालीन पंजाब प्रांतात, म्हणजे आता सध्या ते पाकिस्तान प्रांतात आहे, तत्कालीन पंजाब प्रांतात लालपूर जिल्ह्यामध्ये बंगाई हे छोटंसं एक खेडेगाव होतं. त्यामध्ये भगतसिंगचा जन्म झाला. भगतसिंग हे लहानपणापासून फार वैचारिक, हुशार आणि फार धाडसी होते. म्हणजे भगतसिंगच्या अगोदरची पिढी म्हणजे भगतसिंगच्या आजोबा किंवा भगतसिंगचे वडील, भगतसिंगचे काका हे सगळे कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्यात होते, कोणत्या ना कोणत्या सैनिकाशी निगडीत असणाऱ्या कार्यामध्ये होते, कोणत्या ना कोणत्या देशप्रेमासोबत असणाऱ्या कार्यामध्ये निगडीत होते. इवन दो भगतसिंगचे वडील, भगतसिंगचे काका यांना देखील जेल झालेले आहे. मग त्या दरम्यान 1907 साली भगतसिंगचा जन्म झाला होता. वयाच्या 14-15व्या वर्षी गांधीजींचं असहकार चळवळ सुरू होतं. मग ती चौरी चौरा घटना, त्याबद्दल मी परत कोणत्या तरी व्हिडिओमध्ये बोलेन. चौरी चौरा घटनेमध्ये जे काही गोरखपूरची दुर्घटना झाली, त्या दुर्घटनेमुळे गांधीजींनी असहकार चळवळ पाठीमागे घेतली, म्हणजे एक पाऊल मागे घेतलं. त्यावेळेस भगतसिंगवर फार त्यांचा म्हणजे विपरीत परिणाम झाला भगतसिंगवर. आणि भगतसिंग म्हणले की असं कसं होऊ शकतं, अचानक कसं काय तुम्ही, म्हणजे 14-15 वर्षाच्या लेकरावर फार मोठा गंभीर परिणाम झाला. आणि तिथून भगतसिंगांनी अहिंसाचं तत्व सोडलं असं बऱ्याच ठिकाणी इतिहासात नमूद आहे. त्याच्या अगोदर भगतसिंग प्रार्थना करायचे, सकाळ संध्याकाळ प्रार्थना करायचे आणि चांगलं त्यांच्याकडे दैवी वातावरण होतं. त्याच्यापुढे 1930 साली त्यांनी, म्हणजे 31 साली त्यांना फाशी मिळाली, पण 30 साली त्यांनी ते पुस्तक लिहिलंय की मी म्हणजे मी निशरवादी किंवा मी नास्तिक कसा झालो, हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. कधी तर कुठेतरी मिळालं तर ते वाचा. भगतसिंगचं हे सुरुवातीचं जीवन, भगतसिंगचं क्रांतिकारी जीवन फार 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 प्रेरणादायी आहे. म्हणजे भगतसिंगने त्यांच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये जे इटलीचे जोसेफ मॅझिनी होते, त्यांच्या गटाचा त्यांच्यावर फार फार मोठ्या प्रमाणामध्ये काय होता तर प्रभाव होता. आणि भगतसिंग, आणि विशेष म्हणजे भगतसिंगचं ज्यावेळेस लग्न ठरलं होतं त्यावेळेस भगतसिंगने एक चिठ्ठी लिहिली आणि ते कानपूरला निघून गेले. त्या चिठ्ठीमध्ये लिहिले होते की माझं आयुष्य हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहे, माझं आयुष्य हे एक समाजकार्यासाठी आहे आणि कोणतंही आमिष त्याला थांबवू शकत नाही, म्हणून तुम्ही काय माझ्या लग्नाचा विचार करू नका, म्हणून भगतसिंगनी चिठ्ठी लिहिल्याने ते घरातून निघून गेले. चंद्रशेखर आझाद, बिस्मिल्ला खान हे त्यांच्या गटातल्या नेत्यांचा भगतसिंगवर फार विश्वास होता. तरुण मुलगा आहे आणि भगतसिंगला पण त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात साथ दिली. म्हणजे भगतसिंग आणि राजगुरू हे ज्यावेळेस म्हणजे त्यांना पोलीस शोधत होते त्यावेळेस जो पोलीस अधिकारी भारतीय होता त्याचा सुद्धा खून किंवा त्याला सुद्धा मारण्याचं काम चंद्रशेखर आझाद यांनी केलेलं आहे. म्हणजे इतकं त्यांच्यावर प्रेम होतं. शिवराम राजगुरू जे की पुण्याचे आहेत आणि भगतसिंग हे दोन लाहोर कन्स्पिरन्सी याच्यामध्ये पकडले गेले इंग्रज अधिकाऱ्यांना, आणि त्यांच्याच एका सहकार्याने थोडीफार गफलतीमुळे जरा इंग्रजांना थोडीशी माहिती दिल्यामुळे सापडलं. ते कसं सापडलं मी तुम्हाला सांगतो. भगतसिंग आणि राजगुरू हे काय झालं, सायमन गो बॅक ह्या ज्यावेळेस घोषणा द्यायच्या वेळेस, म्हणजे ज्यावेळेस लाला लजपत राय हे फार मोठे नेते होते, त्यांनी काय झालं की मोठ्या प्रमाणामध्ये ते जे काय जेम्स स्कॉट नावाचे अधिकारी होते त्यांनी लाला लजपत रायावर लाठीचार्जचा आदेश दिला. त्यावेळी तो लाठीचार्ज होऊन लाला लजपत राय 2 आठवड्यानंतर जखमी होऊन 2 आठवड्यानंतर मृत्युमुखी पावले. मग त्यावेळेस भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल्ला खान यांची सायंकाळी मिटिंग ठरली की नाही, बदला घ्यावा लागेल, जेम्स स्कॉटला मारायचं असं
भगतसिंगने मीटिंगमध्ये सांगितलं. मग सगळ्यांना म्हणजे सगळी म्हणली की असं कसं जेम्स स्कॉटला मारायचं, इंग्रज अधिकाऱ्यांना नाही मारायचं तर मारायचं, ठरलं तर ठरलं आणि त्याशिवाय इंग्रजांना फटका बसणार नाही. मग ठरल्याप्रमाणे ज्यावेळेस पोलीस मुख्यालयातून जेम्स स्कॉट बाहेर येतील त्यावेळेस एका सहकाऱ्यांना सांगितलं गेलं की तुम्ही ते थांबायचं त्या पोलीस मुख्यालयासमोर आणि सायकल थांबवायची आणि कुठं तर सायकल दुरुस्त करतोय असं नाटक करायचं आणि ज्यावेळेस जेम्स स्कॉट बाहेर येतील त्यावेळेस एक रुमाल टाकायचा आणि तिथंच दडून बसलेले राजगुरू आणि भगतसिंग त्यांच्यावर गोळी मारतील. मग त्यावेळी त्यांनी सायकल आली ती जेम्स एक इंग्रज अधिकारी बाहेर आला, त्या क्रांतिकाराने रुमाल टाकला आणि भगतसिंगने पाहायच्या अगोदर शिवराम राजगुरूने त्या इंग्रज अधिकाऱ्याला पाहिलं. परंतु शिवराम राजगुरूंना ते जेम्स स्कॉट आहेत की सॉन्डर्स आहेत हे काही कळालं नाही. परंतु भगतसिंगचा एवढा गाढा अभ्यास होता की ते इंग्रज अधिकाऱ्यांना सगळ्यांना ओळखायचे. मग त्यावेळेस मोठ्या प्रमाणात काय झालं तर जेम्स स्कॉट नाहीत आणि थांबवायला पाहिजे तोपर्यंत शिवराम राजगुरू यांनी गोळी झाडली आणि आता मी मारले तर मारले. मग ते सॉन्डर्सला भगतसिंगने पण दुसरी तिसरी गोळी घातली आणि तिथं सॉन्डर्सचा मृत्यू झाला. मग यासाठी भगतसिंग आणि सुखदेव राजगुरू यांना फाशी झाली. पुढं ते 23 मार्च 1931 साली लाहोर कन्स्पिरसी म्हणून ते केस काढली गेली इंग्रजांकडून आणि त्यांना काय झालं तर मोठ्या प्रमाणात फाशी झाली. पण त्यावेळी तिथून सुटका करून घेताना भगतसिंगचा तुम्ही एक फोटो पाहू शकता बघा. भगतसिंगचं ते तिरकी टोपी आहे आणि मिशा आहे आणि दाढी नाहीये त्यामध्ये. परंतु त्याच्या अगोदरच्या सगळ्या फोटोमध्ये भगतसिंगना दाढी आहे. परंतु ज्यावेळेस डिस्गाईज म्हणजे वेशभूषा करून कानपूरकडे पलायन करायचं होतं रेल्वे स्टेशनवर कुणी ओळखू नये म्हणून ते भगतसिंगनी इतका आमूलाग्र वेशभूषा केली होती की कुणी ओळखलं नाही. मग त्यावेळी भगतसिंगच्या धर्मामध्ये सांगितलं होतं की दाढी मिशा कट करायची नाही. त्यावेळेस भगतसिंग काय म्हणले होते की अजिबात नाही, देशासाठी मी काय दाढी काय गर्दन पण कट करीन. म्हणजे इतकं त्यांचं आमूलाग्र जीवन होतं. आणि पुढे जाऊन भगतसिंग बद्दल आपल्याला सांगितलं जाते की बंदूक गोळी असं नाही. भगतसिंग हे फार वैचारिक पण होते. भगतसिंगचं लिखाण भरपूर आहे. भगतसिंगचं राजकारणाबद्दल स्वातंत्र्याबद्दल भगतसिंगच्या मनात फार विचार सुंदर होते. भगतसिंग म्हणायचे की डोळे बंद करून तुम्ही कुणाच्या तत्वावर चालू नका. परंपरा समाज हे तुमच्या वैचारिक बुद्धीला घासून निर्णय घ्या. कुठलाय आणि कुठले तर निर्णय घेता असं नाही. मी नास्तिक का झालो याचा तुम्ही विचार करा. इतकं सुंदर भगतसिंगने हे केलं. आणि भगतसिंगच्या आणखीन एक म्हणजे भगतसिंग आपल्याला फक्त कसं एक असं म्हणजे फायर क्रांतिकारक म्हणून आपल्याला सांगितलं की आपण वाचण्यात आलोय. परंतु भगतसिंग ज्यावेळेस तुरुंगात होते आणि काही दिवसानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना म्हणजे तुरुंगात जास्त दिवस होते आणि त्यांना फाशी देण्यात यायची होती. त्यावेळेस त्यांचे छोटे बंधू 12वी पास झाले होते आणि 12वी पास झाल्यानंतर ते तुरुंगात आले की 12वी पास झालं सांगायला. त्यावेळेस भगतसिंग म्हणले की नाही, तू कसं आम्ही म्हणू शकत नाही की तुम्ही 12वी पास झाले कारण तुम्ही काही मिठाई आणली नाही. मिठाई मग कोणती मिठाई पाहिजे तर भगतसिंग म्हणले की तुम्ही रसगुल्ले आणा पाहिजे. त्यांच्या छोट्या भावाला म्हणले की तुम्ही रसगुल्ले आणा पाहिजे. आणि ज्यावेळेस पुढच्या वेळेस भेटीला त्यांनी रसगुल्ले आणले भावाने आणि म्हणले की मी 12वी पास झालो. त्यावेळेस भगतसिंगने रसगुल्ले घेतले, सगळ्या क्रांतिकारांना रसगुल्ले वाटले आणि मग म्हणले हा आता तू 12वी पास झाला. याचा अर्थ काय, इतक्या महान क्रांतिकारकाला किंवा इतक्या धाडसी आणि इतक्या मोठ्या विद्रोही क्रांतिकारकाला रसगुल्ले आवडायचे. ही फार सुखावह गोष्ट आहे किंवा ही फार छान गोष्ट असं मला वाटतं. पुढे जाऊन त्यांना फाशी देण्यात आली आणि त्यांचं महान कार्य आहे आणि ते फार मोठे क्रांतिकारक होते. त्यांच्या कार्याला, महान कार्याला माझ्याकडून अभिवादन. नक्की तुम्ही त्यांच्याबद्दल वाचा, त्यांच्याबद्दल ऐका, त्यांच्याबद्दल जे काही लिखाण आहे ते वाचा. इथं आपण थांबू. आय होप तुम्हाला व्हिडिओ छान वाटला असेल. खूप वेळ मोठा व्हिडिओ झाला, खूप छान व्हिडिओ वाटला असेल तुम्हाला. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक करा आणि असंच माझ्या चॅनलवरती या. मी तुम्हाला नवीन देशातील राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक घडामोड सांगेन. तोपर्यंत धन्यवाद.